नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या युट्यूब चॅनलवरती। ऑब्जेक्शन ट्रॅकिंग 1 विंडो तुम्ही चेक केलेली आहे, ज्यामध्ये तुमचा किती स्कोर येतो यावरून तुम्ही पर्सेंटाइलचा अंदाज देखील लावलेला आहे। तर यानंतर तुमची जी ऍडमिशन प्रोसेस आहे, जो तुमचा बेस्ट पॉसिबिलिटी स्कोर आहे, म्हणजे सेशन 1 मध्ये तुम्हाला जर जास्त स्कोर आलेला असेल तर त्यावरती तुमची ऍडमिशन प्रोसेस होईल। जर सेशन 2 मध्ये जास्त स्कोर आलेला असेल तर त्यावरती तुमची ऍडमिशन प्रोसेस होईल। आता तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये ऍडमिशन प्रोसेस कशा प्रकारे असते हे एक्सप्लेन करणार आहे। जे विद्यार्थी आणि पालक दादा सीईटी वाला या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की जे ऍडमिशन बद्दलचे जे अपडेट्स आहे, जी माहिती आहे, ही तुम्हाला सर्व या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। चला तर सुरुवातीला कोणती स्टेप असेल तर यामध्ये रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले रजिस्ट्रेशन करायचं आहे। आता रजिस्ट्रेशन म्हणजे काय, यामध्ये तुम्हाला जेईचा स्कोर, जेई मेन्स, त्याचबरोबर तुम्हाला एमएसटी सीईटी यांचा स्कोर या ठिकाणी अपलोड करायचा आहे। आता कित्येक विद्यार्थी काय करतात, जेई मेन्स मध्ये कमी स्कोर आहे म्हणून जेई मेन्सचा स्कोर टाकतच नाही। पण मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगेल, ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्र स्टेट मध्ये ऍडमिशन घेणार आहे इंजिनिअरिंगसाठी, तर त्या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तुम्हाला 15% कोटा बघायला मिळतो। सीईपी मध्ये देखील 15% कोटा हा जेई मेन्सच्या मार्कावरच भरला जातो। या ठिकाणी एमएसटी सीईटी साठी तुम्हाला 85% कोटा आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही दोन्ही मार्क्स टाकून तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे। सेकंड नंबर, तुम्हाला डॉक्युमेंट्स, तुमच्याकडे कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहेत याची माहिती रजिस्ट्रेशन मध्ये द्यायची आहे। जर एखादा विद्यार्थी कॅटेगरी चेंज करायचा असेल, म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म भरताना ओपन होती, आता त्याच्याकडे ओबीसी, एससीबीसी किंवा ईडब्ल्यूएस यांचे सर्टिफिकेट आलेले आहेत, तर तो कॅटेगरी चेंज करू शकतो। म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्मचे जर वेळेस ओपन असेल आणि आता तुम्हाला ओबीसी मध्ये जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकताय। जर ऍप्लिकेशन फॉर्मच्या वेळेस ओबीसी होतं परंतु डॉक्युमेंट्स आलेले नाहीयेत किंवा काही कारणास्तव आता ते निघत नाहीयेत, तर त्या केसमध्ये चेंज करून तुम्ही ओपन मध्ये देखील जाऊ शकताय। तर ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्हाला जी बेसिक डिटेल्स आहेत ते देखील या ठिकाणी भरायचे आहेत आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे। याचा डिटेल व्हिडिओ मी ज्यावेळेस रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला नक्की देणार आहे। रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर सेकंड थिंग असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। काय असते? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे काय, तर जे डॉक्युमेंट्स तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस वापरलेले आहेत किंवा यूज केलेले आहेत कॅटेगरी क्लेम करण्यासाठी किंवा जे तुमच्या बेसिक डिटेल्स आहेत त्या कंप्लीट करण्यासाठी, तर यांचं तुम्हाला ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं। मी प्रत्येकाला सांगेल की सर्वांनीच ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याचा प्रयत्न करा। जे तुमच्या जवळचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या ठिकाणी तुम्हाला स्लॉट बुकिंग करायचे असते। याचं प्रॉपरली शेड्यूल सीईटी सेल तुम्हाला देत असतं की किती तारखेला काय करायचं आहे। जवळपास रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुमच्याकडे 15 दिवसांचा कालावधी असतो, तर त्या पिरियडमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे। मी प्रत्येकाला सांगेल की तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे। आता या ठिकाणी एक विद्यार्थ्यांना अडचण येते की कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी किंवा एनसीएल म्हणजे नॉन क्रिमिलियर इन्कम सर्टिफिकेट, जर यांच्या तुमच्याकडे रिसिप्ट असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस वापरू शकता, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस व्हेरीफाय करू शकताय। ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स ओरिजिनल लागत असतात, तर त्या ठिकाणी तुमच्याकडे रिसिप्ट असेल तरी चालेल, फक्त तुम्हाला ऍडमिशन होईपर्यंत त्याची ओरिजिनल डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे। ठीक आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची तिसरी ऍडमिशन प्रोसेस स्टेप आहे प्रोव्हिजनल रँक। प्रोव्हिजनल रँक त्याचबरोबर तुमची फायनल रँक। आता ज्या विद्यार्थ्यांनी जेई मेन्स थ्रू रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया कोटा रँक असतो। ऑल इंडिया कोटा रँक। आणि ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी थ्रू रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी स्टेट जनरल स्टेट मेरिट नंबर। आता तुम्ही प्रत्येक जण ज्यावेळेस कट ऑफ चेक करता, तर सपोज आता मी सीओईपी चा कट ऑफ या ठिकाणी चेक करतोय, सीओईपी कॉलेज सीएस चा कट ऑफ या ठिकाणी चेक करतोय, तर त्या चेक बॉक्स मध्ये अशा प्रकारे तुम्हाला बॉक्स असल्यानंतर या ठिकाणी लिहिलं असतं 206 आणि ते कट पर्सेंटाइल असतात 99.83 समथिंग अशा प्रकारे, बरोबर। तर जो 206 आहे तो तुमचा आहे या ठिकाणी स्टेट मेरिट नंबर, म्हणजे तुमची रँक तिथपर्यंत जर आलेली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सीट मिळू शकते। तर जो तुमचा पर्सेंटाइल आलेले आहेत त्यापेक्षा तुमचा स्टेट मेरिट नंबर काय आहे हे सगळ्यात जास्त
मॅटर करतं. किंवा जर तुम्ही जेईई मेन्स थ्रू रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर ऑल इंडिया कोटा रँक तुमची किती आलेली आहे हे फार मॅटर करतं. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रोव्हिजनल रँक आणि फायनल रँकचं रजिस्ट्रेशन करू शकताय. त्यानंतर तुम्हाला सीट मॅट्रिक्स येतं. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, की कोणत्या कॉलेजमध्ये ब्रांच आलेली आहे किंवा कोणतं कॉलेज तुम्हाला ऍड झालेलं आहे किंवा कोणत्या ब्रांच त्या कॉलेजमधून डिलीट झालेल्या आहेत, या पद्धतीची माहिती तुम्हाला सीट मॅट्रिक्स देतं. कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, कोणत्या सीट त्या कॉलेजमध्ये आहेत, ऑल इंडिया कोटा सीट्स किती आहेत, कॅपसाठी सीट्स किती आहेत, मॅनेजमेंट कोट्याच्या सीट्स किती आहेत, त्याचबरोबर सर्व जे काही इंटेक आहे याची सर्व माहिती तुम्हाला सीट मॅट्रिक्स देत असतं. सीट मॅट्रिक्स आल्यानंतर तुमची राऊंडची प्रोसेस सुरू होते. आता राऊंड सपोज 1 सुरू झालेला आहे. आता कॅप राऊंड 1 सुरू झाल्यानंतर तुम्हाला 3 दिवसांसाठी वेळ असतो. त्यामध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करायची असते. चॉईस फिलिंग करताना तुम्हाला कॉलेज सिलेक्शन आणि ब्रांच सिलेक्शन याची तुमच्याकडे लिस्ट असणं आवश्यक आहे. बरोबर, कॉलेज त्याचबरोबर ब्रांच सोबत त्याची लिस्ट असणं आवश्यक आहे. यासाठी तुमच्याकडे 3 दिवसाचा वेळ असतो. यावेळेस तुम्हाला काळजी काय घ्यायची, तो कॉलेजचा चॉईस कोड आहे तो फार महत्वाचा आहे. त्यावरून आपण समजतो की मेन कॉलेज कोणतं आहे. जसं की वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली आणि वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर. सांगलीचा जो काय कट ऑफ आहे तो खूप जास्त आहे, सोलापूरचा ॲज कम्पेअर टू वालचंद सांगली कमी आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कळतं की कॉलेज कोणतं निवडायचं आहे. चॉईस फिलिंग झाल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट येते. अलॉटमेंट आल्यानंतर तुम्हाला ऑप्शन असतात. एक तर काही विद्यार्थी ऑटो फ्रीज होतात. ऑटो फ्रीज झाल्यानंतर तुम्हाला कंपल्सरी त्याच ठिकाणी ऍडमिशन घ्यावं लागतं. काही विद्यार्थी फ्रीज करतात आणि काही विद्यार्थी नॉट फ्रीज करून बेटरमेंटचा पर्याय निवडतात. आता प्रत्येक राऊंडसाठी वेगळे नियम आहेत. यावर्षी ज्यावेळेस इन्फॉर्मेशन ब्राउचर होईल की त्यावेळेस कळेल की आपल्याला यावर्षी किती राऊंड होतील. माझ्या अंदाजे 4च राऊंड होतील, परंतु आता ऍडमिशन प्रोसेस जशी डिले होईल त्या पद्धतीने राऊंडमध्ये चेंजेस होऊ शकतात. कारण की लॉकडाऊनच्या पॅन्डेमिकमध्ये 2च राऊंड होते, त्यानंतर 3 राऊंड बरेच दिवस चालले, परंतु मागच्या वर्षी 4 राऊंड झालेले होते. जर बघितलं तर तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडमध्ये जास्त काय फरक नव्हता पडलेला. तर त्या केसमध्ये यावर्षी किती राऊंड होतील जे इन्फॉर्मेशन ब्राउचर येईल त्यावरूनच आपल्याला कळेल. तर अशा पद्धतीने ऑटो फ्रीज बेटरमेंट या कन्सेप्ट असतात. फ्रीज केल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागतं, बेटरमेंट केल्यानंतर तुम्ही पुढच्या राऊंडसाठी जातात आणि त्यापेक्षा चांगलं कॉलेज घेण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे तुम्हाला राऊंड 1 झाल्यानंतर सेम प्रोसेस राऊंड 2 साठी करायची, सेम प्रोसेस तुम्हाला राऊंड 3 साठी करायची. जर चौथा राऊंड झाला तर सेम प्रोसेस या पद्धतीने तुम्हाला करायची आहे. आता सर्वांच्या मनात एक प्रश्न आहे की स्पॉट राऊंड काय असतो. सर्वजण बोलतात की लो पर्सेंटाईल मध्ये चांगलं कॉलेज भेटू शकतं. तर स्पॉट राऊंड काय, ज्यावेळेस कॅप राऊंड 4 झाल्यानंतर किंवा कॅप राऊंड 3 झाल्यानंतर यावर्षी जितके राऊंड होतील त्यानंतर जर सीट व्हॅकंट राहिलेल्या सीट भरण्यासाठी कॉलेज लेवलला स्पॉट राऊंड होत असतो. आणि मग या स्पॉट राऊंड साठी तुम्हाला ऑफलाईन कॉलेजमध्ये असणं आवश्यक आहे. त्याचे देखील कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरती मेरिट लिस्ट येत असतात. त्या पद्धतीने त्याचं रजिस्ट्रेशन या सर्व गोष्टी करायच्या आणि त्यानंतर स्पॉट राऊंड मध्ये तुम्हाला लेस पर्सेंटाईलला चांगलं कॉलेज भेटू शकतं. आता सपोज जर तुम्हाला 99.83 ला COEP CS चा कट ऑफ जर क्लोज झालेला असेल आणि तुम्हाला आता 99.80 पर्सेंटाईल होते, तर चान्सेस आहेत की तुम्हाला स्पॉट राऊंड मध्ये सीट भेटून जाईल. जे कॉलेजचे कट ऑफ 90, 92 अशा रेंजमध्ये असतील किंवा कमी असतील यापेक्षा, तर या कॉलेजमध्ये तर भरपूर प्रमाणात तुम्हाला स्पॉट राऊंड साठी फायदा होत असतो. त्यामुळे लो पर्सेंटाईलच्या विद्यार्थ्यांनी असं काहीही करायचं नाही की तुम्ही एखाद्या ठिकाणी सीट बुक करताय किंवा मॅनेजमेंटने जाण्याचा प्रयत्न करताय तर ऑलरेडी अगोदर सर्व ही कॅप राऊंडची प्रोसेस चालत जवळपास 2 महिने तरी ही राऊंडची प्रोसेस चालत असते. तर या सर्व प्रोसेसने तुम्ही एका वे आउटने जायचं आहे व्यवस्थित. त्या पद्धतीने तुम्हाला स्पॉट राऊंड मध्ये चांगलं कॉलेज भेटू शकतं. आता यानंतरचे जे काही व्हिडिओ आहे, लेस पर्सेंटाईल किंवा कमी स्कोर येतो यावरती तुम्हाला काय केलं पाहिजे, ब्रांच सिलेक्शन काय असणं आवश्यक आहे, कोणत्या ब्रांचेससाठी काय काय फ्युचर स्कोप आहेत, कोणती ब्रांच आपण निवडली पाहिजे, या सर्व गोष्टींचे व्हिडिओ तुम्हाला दादा CET वाला या चॅनलवरती येणार आहेत. तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या अपडेट्स आहेत मी व्हॉट्सअप ग्रुपवरती नेहमी शेअर करत असतो, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देखील दिलेली आहे. ओव्हरऑल अशा पद्धतीने स्पॉट राऊंड होत असतो किंवा ही टोटल ऍडमिशन प्रोसेस चालते. ILS राऊंड, इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड देखील या सिच्युएशन मध्ये चालत असतं स्पॉट राऊंडच्या वेळीच. तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला अपडेटेड असणं आवश्यक आहे. जे विद्यार्थ्यांना दादा CET वाला काउन्सिलिंग मध्ये एनरोल करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण 3 पॅकेज तयार केलेले आहेत. जे प्रीमियम पॅकेज आहे यासाठी फक्त आपले 50 विद्यार्थ्यांचं लिमिट आहे. प्रो साठी आपल्याकडे 100 आणि बेसिक साठी आपण फक्त 200 विद्यार्थ्यांचं लिमिट आहे. ठीक आहे.
तर या ठिकाणी प्रीमियम मध्ये तुम्हाला आम्ही सर्व ऍडमिशन प्रोसेस करून देतो. रजिस्ट्रेशन पासून तर इव्हन तुमचं स्पॉट राऊंड पर्यंत सर्व जे काही चॉईस फिलिंग असेल, रजिस्ट्रेशन असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, सर्व प्रोसेस आम्ही करून देतो. प्रो मध्ये तुम्हाला जे काही 4 राऊंड होतात किंवा जे 3 राऊंड होणार आहेत यांची चॉईस फिलिंग आमच्यातर्फे केली जाते. बेसिक मध्ये तुम्हाला ऍडमिशन सपोर्ट असतो पूर्णपणे कॉलेज विथ कॉलेज लिस्ट जे काही 4 राऊंड होतील त्यापर्यंत. स्पॉट राऊंडचा देखील तुम्हाला सर्व गायडन्स या पद्धतीने या सर्व ऍडमिशन प्रोसेसमध्ये आमच्यातर्फे मदत केली जाते. ज्या विद्यार्थ्यांना एनरोल करायचं आहे तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून एनरोलमेंट तुमची करू शकताय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमची ऍडमिशन प्रोसेस ही कंप्लीट होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत त्याची ऑलरेडी मी ग्रुपमध्ये लिंक शेअर करतो. डॉक्युमेंट जे तुमच्याकडे नसतील ते काढून घ्या. ऍडमिशनचे वेळेस जर डॉक्युमेंट नसेल तर ऍडमिशन तुमचं कॅन्सल होऊ शकतं. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला जर काउन्सिलिंग मध्ये एनरोल करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकताय. थँक्यू सो मच.